नमस्कार, मी प्रिया. फूड अँड मच मोअर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण सॉफ्ट सोबतच पौष्टिक अशी नाचणीपासून इडली कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 कप नाचणी, अर्धा कप उडीद डाळ आणि अर्धा कप कुठलेही तुम्ही जे तांदूळ वापरत असाल तो तांदूळ वापरायचा आहे. सोबतच 1 टीस्पून मेथी दाणे असं सगळं स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. सोबतच एका वेगळ्या भांड्यामध्ये जाड पोहे पाव कप घेऊन ते स्वच्छ धुवून हे दोन्हीही सेपरेट झाकून ठेवायचे आहे. 7 ते 8 तास हे भिजू दिल्यानंतर यामध्ये भिजवलेले पोहे टाकून नेहमीच्या इडलीप्रमाणे याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बॅटर 7 ते 8 तासासाठी किंवा ओव्हरनाईट झाकून ठेवायचं आहे. बघू शकता हे मिश्रण अगदी छान फर्मेंट झालेलं आहे. हे मी रात्रभरासाठी ठेवून दिलेलं होतं. तर हे चम्मचने एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून इडलीच्या कुकरमध्ये हे 10 ते 15 मिनटासाठी स्टीम करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एक झटपट चटणी बनवून घेऊया. यासाठी आपल्याला मेजरमेंट कपने मोजून अर्धा कप शेंगदाणे, 1 मिरची, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा साखर, 2 लसूण पाकळ्या, 2 मोठे चमचे कोथिंबीर आणि साधारण 3-1 चम्मच दही घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि ही छान बिना तडक्याची चटणी बनवून तयार होते. यामध्ये तुम्ही तेलाचा तडका बनवून टाकू शकता, पण मी इथे तेल वापरणार नाही आहे. तर आपली इडली ही बनवून तयार आहे. सर्व करूया. शक्यतो मी तेलाचा वापर कमी करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता. अशीही भन्नाट चवीला लागते ही चटणी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.